दैनंदिन 1 ते 1.5 कोटी रुपयांची तूट सहन करत आर्थिक दडपणाखाली असलेल्या एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. बसेसची कमतरता हा मुख्य अडथळा दूर करत यंदा तब्बल 8,300 नवीन बसेस ताफ्यामध्ये सामील करण्याचा निर्धार परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. बसेस वाढल्या तर प्रवासी वाढतील आणि प्रवासी वाढले तर उत्पन्न आपोआप वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कोरोना महामारीपूर्वी एसटीकडे 18 ते 19,000 बसेस होत्या. दररोज सुमारे 66 लाख प्रवासी एसटीने प्रवास करत होते. मात्र महामारी आणि दीर्घकालीन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या 4 ते 5 वर्षात बस खरेदी रखडलेली आहे. परिणामी 2024 अखेर बसेसची संख्या घटून सुमारे 12,600 वर आली आहे. दरम्यान राज्य शासनाने महिलांना तिकिटामध्ये 50% सवलत आणि 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास दिल्याने प्रवाशांचा ओघ पुन्हा वाढू लागलाय. सध्या दररोज सुमारे 50 लाख प्रवासी एसटीने प्रवास करतायत. मात्र अनेक मार्गावरती फेऱ्या अपुऱ्या पडत आहेत. एसटीच्या दीर्घकालीन धोरणानुसार पुढील काही वर्षांमध्ये 20 ते 25,000 बसेस खरेदी करण्याचा मानस आहे. त्यामध्ये राज्य शासनाची तत्वतः मान्यता मिळाली असून यंदा पहिल्या टप्प्यामध्ये 8,300 बसेस दाखल होणार आहेत. त्यामध्ये या बसेसला राजमाता जिजाऊ साहेब यांचे नाव देण्यात आले असून दोन शहरादरम्यान गर्दीच्या मार्गावरती त्या धावणार आहेत.